गुड मॉर्निंग मुलांनो. लेट्स स्टार्ट आवर टुडेज टॉपिक. बघा, काल आपला टॉपिक झालेला आहे प्रोजेक्शन ऑफ UCM ॲज SHM, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट जर UCM परफॉर्म करत असेल तर त्याची जर आपण त्या सर्क्युलर मोशनमधल्या सर्कलच्या कुठल्याही डायमीटरवर जर प्रोजेक्शन्स घेतले तर ते प्रोजेक्शन्स कुठली मोशन परफॉर्म करतात? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि ते खरंच करतात की नाही त्याची डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पण आपण प्रूफ करून दाखवलं की कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याचे परपेंडिक्युलर जर घेतले एखाद्या डायमीटरवर तर ते सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतात. सो नेक्स्ट टॉपिक आपला येते फेज ऑफ ऑसिलेशन. काय म्हणजे कुठलाही एखादा पार्टिकल जर सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑसिलेशन करत असताना तो ऑब्जेक्ट आत्ता नेमका कुठल्याही इन्स्टंटला नेमका तो कुठं आहे, म्हणजे त्या पूर्ण ऑसिलेशनच्या त्या वन सेट ऑफ मोशनमध्ये तो ॲक्च्युअली कुठं आहे, त्याची एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन कोण देऊ शकते. पूर्ण जे आपले इक्वेशन्स आहेत किंवा डिस्प्लेसमेंट बघितलं आपण, वेलोसिटी बघितलं, ॲक्सेलरेशन बघितलं, हे सगळे बघितले तर असं लक्षात येते की जर आपण म्हटलं की पार्टिकल जो आहे तो मीन पोझिशनपासून 3 सेंटीमीटरवर आहे. सो 3 सेंटीमीटर आपण सांगू शकत नाही की 3 सेंटीमीटर, कारण की 3 सेंटीमीटर हे नेमकं पॉझिटिव्हला आहे निगेटिव्हला आहे नेमकं कुठं आहे. कारण की आता सपोज ही ऑसिलेशन आहे आणि इथं आपण म्हणू की डिस्प्लेसमेंट जे आहे x = 3 सेंटीमीटर. तर ही जी पोझिशन आहे ही पोझिशन पॉझिटिव्हकडे जातानाची आहे की एक्स्ट्रीमवरनं येतानाची आहे, अशी कंडिशन येते प्रत्येक पॉईंटला. इथं जर तुम्ही वेलॉसिटी बघाल की v = 20 मीटर पर सेकंद, तर ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, कारण की जातानाची 20 आहे की येतानाची 20 आहे. प्रत्येक पोझिशनला 2-2 वेलॉसिटी 2-2 डिस्प्लेसमेंट. मीन एक्स्ट्रीम पोझिशन जर आपण एक्सक्यूज केल्या तर प्रत्येक ठिकाणी ॲक्सेलरेशनच्या 2 व्हॅल्यूज, वेलॉसिटीच्या 2 व्हॅल्यूज, डिस्प्लेसमेंटच्या 2 व्हॅल्यूज भेटतात. एक्झॅक्ट लोकेशन, कम्प्लीट डिस्क्रिप्शन आपल्याला ऑसिलेशनचं कोण सांगते तर ते म्हणजे अँगल. जे इक्वेशन आहे आपलं डिस्प्लेसमेंटचं x = a sin ωt + अल्फा. हा जो साइन ऑफ थिटा आहे म्हणजे याला आपण थिटाला काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे किंवा यालाच म्हणतात फेज ऑफ ऑसिलेशन. हे फेज ऑफ ऑसिलेशन आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन सांगते की या ऑसिलेशनमध्ये हा पार्टिकल या टाईमला या इन्स्टंटला नेमका कुठं आहे. तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे जातो आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे, मीनकडे येतो आहे का, की मीनपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जातो आहे की निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडनं मीनकडे जातो आहे. सगळं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे कम्प्लीट डिस्क्रिप्शन जे आहे ना ऑसिलेशनचं, ऑसिलेशनचे एक्झॅक्ट त्या कंडिशनला स्टेट काय आहे हे कोण देते तर फेज देते. फेज काय असते? फेज म्हणजे हे आपलं जे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं a sin ωt + अल्फा, त्याचं हे जे अँगल आहे टोटल साइन ऑफ टोटल अँगल थिटा, त्याला म्हणतात फेज ऑफ ऑसिलेशन. सो डिफाईन कसं करायचं तर ह्या दोन्ही डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहेत. हा टॉपिकच इम्पॉर्टंट, याच्यावर पण न्यूमेरिकल्स येतात. तुम्हाला अँगल दिला राहतो आणि तुम्हाला विचारतात की ऑसिलेशनची नेमकी स्टेट कोणती आहे, किती नंबरचं ऑसिलेशन सुरू आहे. म्हणजे हे आपल्याला नंबर ऑफ ऑसिलेशन पण सांगते की आतापर्यंत 10 ऑसिलेशन झाले आहेत आणि 11व्या ऑसिलेशनमध्ये पार्टिकल हा इथल्या पोझिशनला आहे. तो मीन टू एक्स्ट्रीम चालला आहे, एक्स्ट्रीम टू मीन चालला आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला चालला आहे की निगेटिव्ह, सगळं कम्प्लीट डिस्क्रिप्शन तो अँगल देते. ठीक आहे, म्हणून त्याची डेफिनेशन आहे फेजची, टोटल अँगलच्या. फेज म्हणजे हा टोटल साइन नंतरचा टोटल अँगल म्हणजे फेज. सो फेज इज द क्वांटिटी विच गिव्स द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन. जो ऑब्जेक्ट ऑसिलेट होतो आहे त्याची त्या इन्स्टंटला त्या टाईमला काय स्टेट आहे याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन जे देते त्याला म्हणतात फेज ऑफ ऑसिलेशन. परत बघा, द क्वांटिटी विच गिव्स द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन ॲट दॅट इन्स्टंट. हे महत्त्वाचं आहे. ॲट दॅट इन्स्टंट, कुठल्याही वेळी सध्या पार्टिकलचं किती नंबरचं ऑसिलेशन सुरू आहे आणि तेवढ्या नंबरच्या ऑसिलेशनमध्ये तो नेमका कुठं आहे याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन देणारी क्वांटिटी म्हणजे काय आहे? फेज. म्हणून डेफिनेशन आहे द क्वांटिटी विच गिव्स द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन ॲट दॅट इन्स्टंट. ठीक आहे, आणि फेज नेमकं काय असते तर हे जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे आपलं x = a sin ωt, त्यापैकी a जे आहे तिथं आपलं ॲम्प्लिट्यूड म्हणजे मीनपासूनचं एक्स्ट्रीमपर्यंतचं अंतर ॲम्प्लिट्यूड आहे आणि साइन ऑफ जो अँगल आहे टोटल ωt पण येणार त्याच्यात आणि अल्फा पण येणार.
या दोन अँगलची टोटल म्हणजे काय असते फेज. ठीक आहे. मग इपोच काय असते किंवा स्टार्टिंग फेज काय असते. हा जो फेज आहे हा त्या इन्स्टंटचा आहे, त्या टाईमचा आहे. हा टाईमसोबत व्हॅरी होतो. हा व्हेरिएबल आहे. हा विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हॅरी होतो. ठीक आहे. आता आपण कॉन्स्टंट फेज बघू. असा अँगल जो व्हॅरी नाही होत त्याला म्हणतात इपोच. इपोच काय असते तर इपोचलाच म्हणतात स्टार्टिंग अँगल किंवा स्टार्टिंग फेज किंवा फेज कॉन्स्टंट. फेज कॉन्स्टंट म्हणजे हा विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत नाही, हा फिक्स असतो. पण हा काय असतो नेमकं बघा. याला फेज कॉन्स्टंट किंवा स्टार्टिंग फेज का म्हणतात. याला इपोच सोबत काय काय नावं आहेत लक्षात ठेवायचे. इट इज द फेज कॉन्स्टंट ऑर स्टार्टिंग फेज. का याला स्टार्टिंग फेज म्हणतात. रिप्रेझेंटेड बाय अल्फा. आणि जे न्यू टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये याला फाय घेतलेला आहे. फाय. तर आपण सिम्बॉल काही पण घेऊ शकतो. फक्त तुम्हाला सांगावं लागेल की बाबा जो फाय आहे तो आपला फेज कॉन्स्टंट आहे किंवा अल्फा घेसान तरी हा फेज कॉन्स्टंट किंवा याला काय सिम्पल नाव आहे इपोच. सो कोणी याला अल्फा यूज करते, कोणी फाय यूज करते, काही यूज करू शकता. फक्त ओमेगा टी प्लस जो कॉन्स्टंट असेल त्याला काय म्हणतात इपोच किंवा स्टार्टिंग फेज. डेफिनेशन पहा. सेम डेफिनेशन आहे. लर्न करण्यासाठी काही जास्त कष्ट घ्यायची गरज नाही आहे. एक वर्ड आहे तो चेंज करायचा आहे. बघा वरची आणि खालची डेफिनेशन जर कम्पेअर केली तर इपोच द क्वांटिटी विच गिव्ज द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन ॲट स्टार्ट ऑफ मोशन. इथं होतं ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे हा त्या टाईमला ऑसिलेशनची स्टेट सांगते. पण हा कधी सांगते फक्त स्टार्टिंगला. जेव्हा मोशन स्टार्ट झाली असेल तेव्हा ती किती अँगलपासून स्टार्ट झाली. मोशन आता आपण स्टार्ट करणार आहे. टाईम टी इज इक्वल टू 0 आहे आणि आता आपला टाईम पिरियड सुरू होईल. तो सुरू होताना तो अँगल एक्झॅक्ट कुठं आहे. मोशन स्टार्ट होईल तेव्हा तो कुठं असते, तेव्हा त्याचं लोकेशन काय आहे हे सांगणारा अँगल म्हणजे काय असते इपोच. सो डेफिनेशन सिम्पल सेम आहे. फक्त हे ॲट दॅट इन्स्टंट आहे. हे कुठल्या इन्स्टंटला सांगते आपल्याला ऑसिलेशन कुठं आहे. हा फक्त ऑसिलेशन स्टार्ट होईल तेव्हाचा अँगल सांगते. ठीक आहे. द क्वांटिटी विच गिव्ज द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन ॲट द स्टार्ट ऑफ मोशन. फार इम्पॉर्टंट आहे. ॲट द स्टार्ट ऑफ मोशन. मोशन स्टार्ट होईल तेव्हाच. ओके. तर याला म्हणतात इपोच. सो एक्झॅक्टली सांगायचं झालं तर जे आपलं इक्वेशन आहे ना एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, याच्यामधलं ओमेगा टी प्लस अल्फा जे आहे ह्याला म्हणतात इपोच. ठीक आहे. ओमेगा टी हे विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार. पण सपोज एक्स्ट्रा ॲडिशनला जो अँगल आहे तो स्टार्टिंगचा अँगल असते. आणि अल्फा किंवा न्यू बुकमध्ये फाय हे जे आहे एक्स्ट्रा ॲड झालेलं याला म्हणतात इपोच. ठीक आहे. म्हणजे जो फेज आहे, फेज म्हणजे ओमेगा टी प्लस अल्फा हा टोटल अँगल म्हणजे फेज. पण त्या फेजमधलं जे अल्फा आहे म्हणजे ओमेगा टी प्लस जो अँगल असेल ॲडिशनला तो अँगल म्हणजे कॉन्स्टंट अँगल राहतो. आणि तो सांगतो आपल्याला की मोशन स्टार्ट होताना ऑलरेडी मीन पोझिशनपासून त्यांनी किती अँगल कवर्ड केलेला आहे. जर तो मीन पोझिशनवर असेल तर मग त्याचा इपोच म्हणजे स्टार्टिंग फेज 0. हे बघा एकदा एक्झाम्पलमध्ये समजून सांगते तुम्हाला. सपोज पेंडुलम जे आहे तो मीन पोझिशनला आहे म्हणजे रेस्ट करतो आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. अशा वेळेस आपण अँगल इकडनं मेजर करणं स्टार्ट करतो मीन पोझिशनपासून. तो सध्या मीनवरच असेल. अजून मोशन स्टार्ट व्हायची आहे. टाईम टी इज इक्वल टू 0 आहे. सो त्याचा अल्फा पण किती आहे 0. आणि जसं तो मीनवरनं एक्स्ट्रीमला जाणार, एक्स्ट्रीमला गेल्यानंतर काहीतरी टाईम होईल. सपोज टी इज इक्वल टू 5 सेकंद वगैरे. तो एक्स्ट्रीमला गेल्यानंतर त्यांनी अँगल किती कवर्ड केलेला आहे तर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. नंतर तो एक्स्ट्रीमवरनं परत एक्स्ट्रीमला गेला आहे. नंतर एक्स्ट्रीमवरनं मीनला येणार. मग त्याचा इकडे जाताना 90 रिटर्न येणार 90. सो इथं परत मीनला त्याचा अँगल होऊन जाते 180 डिग्री. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. नंतर मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार. इथं आल्यानंतर अँगल परत 90 डिग्री म्हणजे 90 प्लस 90 180 प्लस 90 270 डिग्री. आणि जेव्हा तो रिटर्न जाणार म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट होणार त्याचं
परत मीनला जाणार, मीनला गेल्यानंतर त्याचा अँगल होऊन जाते 360 डिग्री. असं त्याचं कंप्लीट ऑसिलेशन असते. म्हणजे जर तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर बघितली तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की पार्टिकल जेव्हा या व्हर्टिकल रेफरन्सपासून मोशन स्टार्ट करतो तेव्हा तो या व्हर्टिकलपासून हॉरिझॉन्टल ॲक्सिसपर्यंत येतो, तेव्हा त्याचा अँगल किती कंप्लीट होऊन जातो 90 डिग्री. इथं असताना 0 डिग्री, इथपर्यंत येईपर्यंत 90 डिग्री. तेव्हा त्याचे जे प्रोजेक्शन्स असतात ते प्रोजेक्शन कुठून कुठपर्यंत जातात, मीनपासून तर एक्स्ट्रीमपर्यंत. कोणत्या एक्स्ट्रीमपर्यंत, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपर्यंत. ठीक आहे. म्हणजे ते किती डिग्री कवर्ड करतात, इथं इनिशियली t=0ला θ=0 डिग्री. नंतर जेव्हा ऑसिलेशन म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल जेव्हा 90 डिग्री कवर्ड करतो तेव्हा हे जे प्रोजेक्शन्स जे आहेत किंवा त्याची जी शॅडो आहे ती शॅडो पण मीन टू एक्स्ट्रीम पोहोचते. मीन टू एक्स्ट्रीम पोहोचेपर्यंत अँगल किती कवर्ड होतो, 90 डिग्री. बरोबर आहे. नंतर तो खाली येतो, खाली येताना परत तो एक 90 डिग्रीचा अँगल म्हणजे टोटल 180 डिग्रीचा अँगल कवर्ड करतो. सो खाली येत असताना त्याचे प्रोजेक्शन जर आपण वर घेतले असे म्हणजे या डायमीटरवर, तर ते प्रोजेक्शन जे आहेत ते एक्स्ट्रीमपासून कुठपर्यंत पोहोचतात, मीनपर्यंत पोहोचतात. सो जाताना 90 डिग्री आणि रिटर्न येताना मीनपर्यंत येताना परत 90 डिग्री. सो टोटल अँगल किती कवर्ड झाला. जेव्हा या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्याचा जेव्हा 180 डिग्री कंप्लीट होतो तेव्हा याचं पण मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन म्हणजे टोटल अँगल कंप्लीट होऊन जातो 180 डिग्री. इनिशियली मीन पोझिशनला 0, नंतर मीनपासनं एक्स्ट्रीमपासनं मीनपर्यंत येईपर्यंत अँगल मीन पोझिशनला होतो 180 डिग्री. मग हा पार्टिकल कंटिन्यू करतो याची मोशन. सो कंटिन्यू करेल मोशन तर व्हर्टिकलपासनं हॉरिझॉन्टलपर्यंत येईपर्यंत याचे जे शॅडोज आहेत त्या शॅडोज कुठपर्यंत कुठे पोहोचतात, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम. निगेटिव्ह एक्स्ट्रीमला पोहोचेपर्यंत अँगल किती कवर्ड झाला, 90 + 90 180 + 90 270. हा एवढा अँगल कवर्ड होतो. सो θ4 घेऊ आपण त्याला 270 डिग्री. आणि आता या निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासनं जेव्हा किंवा हा पार्टिकल जेव्हा त्याचा कंप्लीट सर्कल जेव्हा तो कंप्लीट करतो म्हणजे टोटल अँगल त्याचा कंप्लीट होऊन जातो 270. एक ऑसिलेशन किंवा एक सर्क्युलर मोशन कंप्लीट होतो. जेव्हा या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्याचं एक सर्क्युलर मोशन परफॉर्म होते तेव्हा त्याच्या ज्या शॅडोज आहेत त्या शॅडोज कुठं पोहोचतात, एक्स्ट्रीम टू मीन. म्हणजे बघा एकदा मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन. याला काय म्हणतो आपण, वन ऑसिलेशन. सो याचं पण टोटल अँगल किती कंप्लीट होऊन जातो, 90 + 90 180 + 90 270 + 90 360. सो θ5 = 360 डिग्री. म्हणजे बरोबर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्याचे 360 डिग्री कंप्लीट होतात. तर या ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणाऱ्याचे पण किती अँगल कंप्लीट होतात, 360 डिग्री. पण आता हे तर झालं आपलं टोटल अँगल. पण मी जर म्हटलं तुम्हाला की सुरुवातलाच इनिशियलीच मोशन स्टार्ट करतानाच ऑलरेडी हा पेंडुलम जो मीन पोझिशनला असतो त्याला आपण एक्स्ट्रीमला नेलं आहे आणि इकडनं मोशन आता स्टार्ट करणार आहे. आपण इकडनं मोशन स्टार्ट करणार आहे. इथून मोशन स्टार्ट करणार आहे म्हणजे त्याचं एक ऑसिलेशन कधी कंप्लीट होणार, तो या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम अशी मोशन परफॉर्म करेल. तेव्हा त्याचं 1 सेट ऑफ ऑसिलेशन कंप्लीट होणार. ठीक आहे. मग अशा वेळेस त्याचं इक्वेशन काय येणार, डिस्प्लेसमेंटचं x = a sin ωt + अल्फा. आणि अशा वेळेस हा जो अल्फा आहे स्टार्टिंग फेज तो 0 नाही आहे. इनिशियलीच त्याने किती अँगल कव्हर्ड केलेला आहे, 90 डिग्री. ठीक आहे. अशा वेळेस अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावी लागते, 90 डिग्री. इफ मोशन स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मोशन जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाली असेल तर इपोज इनिशियल फेजची व्हॅल्यू काय राहते, 90 डिग्री. याला म्हणतात इनिशियल फेज. ती 90 असू शकते किंवा आपण जर त्याच्या 30 डिग्रीपासून मोशन स्टार्ट केली असेल किंवा ऑलरेडी पार्टिकल 30 डिग्रीवर आहे आणि इथून तो त्याचं ऑसिलेशन काय करणार आहे, कंप्लीट. ठीक आहे. तर मग अल्फाची व्हॅल्यू 30 डिग्री, मे बी 60 डिग्री 45 डिग्री कुठे स्टार्टिंगला मोशन स्टार्ट करताना आपण पेंडुलम कुठं पकडलेला आहे आणि तिथून आपण त्याला काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे. सो मीन पोझिशनपासून याचा अँगल सुरुवातला मोशन स्टार्ट करायच्या वेळेस म्हणजे टाईम t = 0 असताना
मीन पोझिशनपासून तो किती अँगलवर आहे आणि तिथून जर तो मोशन स्टार्ट करत असेल तर त्याला म्हणतात स्टार्टिंग फेज ऑर इपोज. मग आता मला सांगा, हा पार्टिकल जर निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आहे, x इज इक्वल टू -a, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आहे, तर त्याचा इपोज किती? कोण सांगेल? इपोज म्हणजे स्टार्टिंग फेज. स्टार्टिंग फेज किती असतो? स्टार्टिंग फेज जर मीनला असेल तर 0, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर 90, परत मीनला आला तर 180 आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला गेला तर 270. सो अल्फाची व्हॅल्यू काय राहणार? 270 डिग्री. ठीक आहे. जर मी म्हटलं तुम्हाला की मोशन स्टार्ट करताना इनिशियलीच ऑब्जेक्ट जो आहे तो या पॉईंटला आहे आणि हा जो अँगल आहे हा 45 डिग्री आहे आणि इथून आपण मोशन काय करणार आहे, इथून या साईडला डिस्प्लेस करणार आहे. तो इथून इकडे एक्स्ट्रीमला जाणार, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू दिस पोझिशन. जेव्हा तो इथून इकडे जाणार, परत इकडून इकडे येणार, इकडनं इथपर्यंत जाणार, तेव्हा त्याचं एक ऑसिलेशन काय होणार? कंप्लीट होणार. ठीक आहे. तर हे जे डिस्टन्स आहे जिथून त्याने मोशन स्टार्ट केली, हा झाला त्याचा इनिशियल फेज. अशा वेळेस अल्फाची व्हॅल्यू काय राहणार? 45 डिग्री. सो याला अल्फा म्हणतात. अल्फा म्हणजे मोशन स्टार्ट करण्याआधी ऑलरेडी त्यांनी किती अँगल बनवलेला आहे, किती अँगलपासून तो मोशन स्टार्ट करणार आहे. सो तेच डेफिनेशन आहे, क्वांटिटी विच गिव्स द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन ॲट द स्टार्ट ऑफ मोशन. स्टार्ट ऑफ मोशन म्हणजे जेव्हा टाईम टी इज इक्वल टू काय असेल? 0. कॉल्ड इपोज किंवा फेज कॉन्स्टंट किंवा स्टार्टिंग फेज. त्याला अल्फानी किंवा बुकमध्ये फाय दिलेला आहे, फायनी रिप्रेझेंट करतात. सो टोटल अँगल जो असतो आपला तो असतो ओमेगा टी प्लस अल्फा, पण याच्यामधलं जे अल्फा आहे त्याला म्हणतात इपोज. आलं लक्षात तुमच्या? सो इपोज म्हणजे दुसरं काहीच नाही तर स्टार्टिंग फेज, इनिशियल फेज. ओके. तर आलं असेल तुमच्या इपोज आणि फेज दोन्ही क्वांटिटी लक्षात. फरक एवढाच आहे की फेज म्हणजे तुम्हाला कुठल्याही इन्स्टंटला किती अँगल आहे ते सांगते आणि इपोज हा मोशन स्टार्ट होईल तेव्हा अँगल किती आहे ते सांगते. मोशन स्टार्ट होईल, सुरुवात होईल मोशनची, युनिफॉर्म सर्क्युलर ऑसिलेशनची सुरुवात होईल तेव्हाचा अँगल, सुरुवातीचा अँगल इपोज, आणि नंतर कुठल्याही टाईमला लागणारा अँगल म्हणजे फेज. सो फेज म्हणजे ओमेगा टी प्लस अल्फा, इपोज म्हणजे फक्त अल्फा. सो आता मला सांगा फेज किती असेल? हे आपली UCM परफॉर्म करणारा पार्टिकल आणि सपोज पार्टिकल जो आहे तो या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये या पॉईंटला आहे. तर मला सांगा त्याचा फेज काय असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये? तर मी तुम्हाला सांगितलं बघा, या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जेव्हा तो इथं व्हर्टिकलला असेल तेव्हा त्याची जी शॅडो असेल ती बरोबर मीनला येईल. नंतर जसं जसं तो पुढे जाईल त्याची शॅडो जे आहे ते मीनपासून डिस्प्लेस होणार. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑसिलेशनचं डिस्प्लेसमेंट. सो पार्टिकल हळूहळू काय होत आहे? डिस्प्लेस. आणि या पॉईंटला जेव्हा येईल तेव्हा त्याची शॅडो इथं येईल. पुढे कंटिन्यू जर तो गेला तर इथं येणार आणि असं करत करत इथं आल्यानंतर त्याची शॅडो इथं येणार. सो तो इनिशियली या पॉईंटला आहे, तर ही त्याची शॅडो आहे. सो पार्टिकलची पोझिशन काय आहे? पार्टिकलची पोझिशन जेव्हा तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो तेव्हा त्याची जी पोझिशन असते ती पोझिशन असते मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच्या मध्ये. आपलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, आपलं मीन x इज इक्वल टू 0 आणि आपलं निगेटिव्ह एक्स्ट्रीम. ठीक आहे. सो जेव्हा जेव्हा पार्टिकल जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तेव्हा त्याचा अँगल किती असेल? तिथं 0 असतो बघा अँगल, आणि सगळ्यानंतर टोटल अँगल किती होऊन जातो? 90. जसं ऑसिलेशनचा अँगल 90 होतो, सिमिलरली या UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा पण अँगल किती कंप्लीट होतो? 90 डिग्री. सो एवढं पक्का लक्षात ठेवायचं, जेव्हा पार्टिकल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो तेव्हा त्याचा अँगल जो आहे तो इथूनपर्यंत कुठं पण किती असू शकतो? इथं असेल तर 0, इथं असेल तर 90, म्हणजे 0 आणि 90च्या मध्ये. ठीक आहे. जेव्हा पार्टिकल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तेव्हा त्याचा अँगल थिटा म्हणजे टोटल फेज किती असेल?
0 to 90 डिग्री. ओके. मग जेव्हा पार्टिकल थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर सांगा मला. समजा पार्टिकल इथं आहे, सो त्याचा फेज किती, तर त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते खालून असं वर घ्यायला लागेल आपल्याला. या डायमीटरवर घेत आहे आपण, कारण हे आहे त्याचं प्रोजेक्शन. तर ही पोझिशन म्हणजे काय आहे, ही पोझिशन आहे मीन आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमच्या मधला पॉईंट. मग याच्यावरून तुम्ही काय सांगणार, जर मी म्हटलं की पार्टिकल इथं आहे, या पॉईंटला आहे, ऑसिलेटरी मोशन करणारा पार्टिकल इथं आहे, तर याच्यावरून आपण इथं आहे तर हे नाही सांगू शकत की हा मीन टू एक्स्ट्रीम चालला आहे की एक्स्ट्रीम टू मीन चालला आहे. ते तुम्ही या क्वाड्रंटवरनं सांगू शकता. या क्वाड्रंटवरनं तुमच्या लक्षात येणार की हा पार्टिकल जो आहे हा पहिले एक्स्ट्रीम गेला, नंतर एक्स्ट्रीम टू मीन आला, आता मीन टू कुठे चालला एक्स्ट्रीम, आणि याच्या पुढे फोर्थ क्वाड्रंट जो आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये लक्षात येते की फोर्थ नाही ॲक्च्युली कोणता आहे तो सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये लक्षात येते की हा पार्टिकल जो आहे तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू कुठं चालला आहे मीन. सो याचा अँगल किती येणार, हा अँगल किती येणार एवढा या क्वाड्रंटमध्ये जर प्रोजेक्शन्स तुम्ही घेतले तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू पार्टिकल कुठे चाललेला आहे, हा इकडून इकडे चालला आहे, म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम. सो जेव्हा पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम जात असतो तेव्हा त्याचा अँगल किती असू शकतो, रेंज काय असणार आहे त्याची, तर त्याची रेंज असणार आहे ह्या इथून इथपर्यंत अँगल किती, याची रेंज असते 90 पासून तर 180 डिग्री, आणि ही जी रेंज आहे पुढची ही आहे 180 डिग्री टू 270 डिग्री. ठीक आहे. तर जेव्हा पार्टिकल या पॉईंटला असेल किंवा इथं असेल आणि तो इकडून मीन टू एक्स्ट्रीम जात असेल तेव्हा त्याची जी रेंज आहे, अँगल किती असू शकतो, फेज किती असू शकतो, जर तुम्हाला MCQ आला की पार्टिकल मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम चालला आहे, एक्झॅक्ट पोझिशन दिली नाही तुम्हाला की मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम चालला आहे, त्या रेंजमध्ये त्याला लाईनवर कुठेतरी आहे, त्याचा अँगल किती असू शकतो, त्याचा फेज किती असू शकतो, त्याचा फेज असू शकतो 180 आणि 270च्या मध्ये. ठीक आहे. तर याचा जेव्हा तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असणार तेव्हा त्याची रेंज असू शकते 180 डिग्री टू 270 डिग्री. ठीक आहे. आणि मी जर म्हटले किंवा पार्टिकल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे तर त्याची रेंज काय असेल, त्याचा अँगल किती असेल, सेकंड क्वाड्रंटमध्ये तो इथे येऊ शकतो, 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 या पॉईंट पोझिशनला कुठे येऊ शकतो. त्याची प्रोजेक्शन आहेत, ते प्रोजेक्शन कसे असतील, याचे प्रोजेक्शन चालले आहेत मग निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन. निगेटिव्ह टू मीन जाताना किंवा तुम्हाला जे डायग्राम येईल असं काही नाही, असंही म्हणता की पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन चालला आहे, त्याचा फेजची रेंज काय असू शकते, त्याचा अँगल किती असू शकतो, तर त्याचा अँगल असू शकतो 270 आणि 360च्या मध्ये ही रेंज आहे. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर त्याची रेंज असू शकते 270 डिग्री टू 360 डिग्री. सिमिलरली फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर रेंज काय असू शकते बघा, जेव्हा मीन टू एक्स्ट्रीम जाणार त्याची अँगल किती राहणार 90, आणि एक्स्ट्रीम टू मीन जर येईल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन जर आला असं जर म्हटलं त्याने किंवा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन चाललं आहे तर या रेंजमध्ये तो कुठेतरी आहे, तर त्याचा अँगल किती असू शकतो, त्याची रेंज काय असेल, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर तो असेल तर त्याची रेंज असू शकते 90 पासून तर 180पर्यंत काही पण. ठीक आहे. असं हे पूर्ण फेज आहे. तुम्हाला फेज ओळखता आला पाहिजे. सो एवढं लक्षात ठेवायचं की ऑसिलेशनमध्ये मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपर्यंत जी अँगलची फेजची रेंज राहते ती 0 टू 90 राहते. इथं असेल तर 0, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर 90, मध्ये असेल तर 0 आणि 90, इथं कुठं पण असेल तर 0 आणि 90च्या मध्ये. मग पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीनला येईल, त्याची रेंज होऊन जाते 90 + 90 म्हणजे 180. इथं तर 90 डिग्री आहे, इथं येईपर्यंत तो किती होऊन जाते 180 डिग्री. सो मध्ये जर कुठं असेल पार्टिकल तर 90 आणि 180च्या मध्ये. आता या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासनं जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमला गेला तर 180 पासनं त्याचा अँगल हा 90 + 90 180. आता याच्या पुढे जर काही अँगल असेल कुठं पण असेल या पोझिशनला कुठेही तो असेल पण तो निगेटिव्हकडे डायरेक्शन याची निगेटिव्हकडे आहे, त्याचा अँगलची रेंज काय राहणार 180 डिग्री टू 270 डिग्री. आणि त्यांनी जर म्हटलं की बघ निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासनं तो कुठं चाललेला आहे मीनला चालला आहे रिटर्न,
तर त्याचा अँगल किती असू शकतो, तर इथं जी रेंज आहे ती आहे 270 डिग्री टू 360 डिग्री. सो बघा मीनला किती अँगल असतात. मीनला अँगल थिटा इज इक्वल टू 0ही असू शकतो, 180 पण असू शकतो, 360 म्हणजे 2π पण असू शकतो. 0, π, 2π डिपेंड करते की तो कुठून कुठे येत आहे. ठीक आहे. सो अशी ही फेसची गोष्ट आहे. आता सपोज मी तुम्हाला असं म्हटलं की फेज आहे, क्वेश्चन असा आहे, फेज ऑफ ऑसिलेशन इज $750 डिग्री. एवढा मोठा अँगल आहे. तर स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगा. आपण काय म्हटलं की फेज काय सांगते आपल्याला, कंप्लीट डिस्क्रिप्शन ऑफ स्टेट ऑफ ऑसिलेशन. हे किती नंबरचं ऑसिलेशन आहे आणि सध्या पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे. सो आपल्याला थिटा जो आहे तो किती दिलेला आहे, 750. सो थिटा इज इक्वल टू 750 डिग्री. याला आपण थोडंसं व्यवस्थित जर लिहायचं म्हटलं तर याला आपण लिहू शकतो थिटा इज इक्वल टू 360 + 360 किंवा 60 + 36 + 36 72 होतात. सो 36 + 36 इज इक्वल टू 72. पण इथं आहे 75 डिग्री. 0 0 जर घेतलं तर 720 बरोबर आहे. पण आपल्याकडे आहे 750. तर 750मधनं जर आपण 720 मायनस केलं तर किती उरतात, 30 डिग्री उरतात. याला आपण लिहू शकतो 720 डिग्री + 30 डिग्री बरोबर आहे. आणि 720 म्हणजे किती, 720 म्हणजे 2 वेळा काय आले आहेत आपले 360 आणि पण 360 डिग्री, एक 360 डिग्री कंप्लीट होत आहे म्हणजे हा काय करून राहिला, एक ऑसिलेशन काय करून राहिला कंप्लीट. 90 180 270 360 एक ऑसिलेशन, परत 90 180 270 360 2 ऑसिलेशन. सो 270 म्हणजे काय झालं, 2 ऑसिलेशन कंप्लीट झाले. थिटाला आपण आणखी लिहू शकतो 2 × 360 + 30 डिग्री. याच्यावर हे क्लिअर होते की 2 वेळाने 360 डिग्री कंप्लीट केल्या म्हणजे याचे 2 ऑसिलेशन कंप्लीट झाले. आणि याचं आता तिसरं ऑसिलेशन सुरू आहे. आणि तिसऱ्या ऑसिलेशनमध्येही त्यांना मीनपासून तर 30 डिग्री म्हणजे 0 ते 90च्या मधला अँगल आहे ना. आणि 0 ते 90च्या मधला अँगल मी तुम्हाला सांगितलं मी 0 to 90ची रेंज म्हणजे पार्टिकल कुठून कुठे चाललेला आहे, मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. सो याच्यावरनं हे क्लिअर होते की पार्टिकलचे 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले आहेत आणि आता तो थर्ड ऑसिलेशन स्टार्ट केलेला आहे. आणि थर्ड ऑसिलेशनमध्ये तो मीनपासून 30 डिग्रीपर्यंत पॉझिटिव्हकडे गेलेला आहे. ठीक आहे. सो याच्यावरनं क्लिअर होते. And moving to positive extreme at theta is equal to 30 डिग्री. ओके. तर डायग्राम जर सांगायची म्हटलं तुम्ही याची डायग्रामही दाखवू शकता की हा जो ऑब्जेक्ट आहे हा 2 ऑसिलेशन कंप्लीट करून सध्या या पोझिशनला आहे. ठीक आहे. 2 ऑसिलेशन कंप्लीट झाले आणि सध्या त्याची एक्झॅक्ट पोझिशन काय आहे तर मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चालला आहे. अँगल आहे 30 डिग्री. आणि 2 ऑसिलेशन काय झालेले आहे त्याचे कंप्लीट झालेले आहेत आणि थर्ड ऑसिलेशन सुरू आहे. इतकं डिटेलमध्ये आपण सांगू शकतो की आतापर्यंत त्यांनी एवढे ऑसिलेशन कंप्लीट करे आणि एवढ्या नंबरचं ऑसिलेशन सुरू आहे आणि त्यामध्येही सुरू असताना तो एक्झॅक्टली इथं आहे मीन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच्या मध्ये. सो या टाईपचे क्वेश्चन्स येतात तुम्हाला फेज आणि ऑसिलेशन्सवर.
ठीक आहे. आणखी क्वेश्चन बघूया तुमच्या टेक्स्टबुकमधलं. ओके, तर बघा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन इफ द फेज अँगल इज 1110 डिग्री, म्हणजे 1110 डिग्री. तर मला सांगायचं किती नंबरचं ऑसिलेशन सुरू आहे आणि सध्या तो कुठं आहे. मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन आहे, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे की निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन आहे, नेमका कुठं आहे. तर सेम सोल्युशन आहे पहा. फेज जो आहे तो दिलेला आहे आपल्याला, फेज इज इक्वल टू किंवा थिटा इज इक्वल टू 1110 डिग्री. याला आपण कसं घेऊ शकतो बघा, 360च्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. 360 बघा, हे जवळपास 1000 आहेत ना. 360 म्हणजे समजा नियर अबाउट 300 बघू आपण, 300 आणि 300 600 आणि 300 900, तर हे 1100 आहे, म्हणजे जवळपास ट्रिपल आहे, 360ची ट्रिपल असा अंदाज लावायचा. आणि 360 प्लस 360 प्लस 360 करून बघा किती येतात, याच्यापेक्षा कमी येतात की जास्त येतात. उरलेले जे आहेत ते आपण ॲडिशनला घेऊ. तर हे 0, हे 18 कॅरी 1 आणि हे 9 प्लस 1 10, ठीक आहे, 108 आणि हे आहेत 111, ठीक आहे, बरोबर आहे. मग आपला नंबर आहे 1110. यातनं हे 1080 मायनस करा, कॅरी या लागतील, 11मधनं 8 गेले, किती राहिले 300 म्हणजे इथं आपण घेऊ शकतो. हे काय आहे तर हे आपले 36चे ट्रिपल आहेत. याला घेऊ शकतो आपण 3 × 360, हे झाले आपले 1080. आणि त्याच्यामध्ये आणखी किती वाढवले तर आपला परफेक्ट नंबर बनते 30, कारण की या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे, 30चा आहे. याच्यामध्ये प्लस करू आपण 30 डिग्री. झालं. याच्यावरनं क्लिअर होते की 360 म्हणजे आपलं एक ऑसिलेशन. असे 360 किती वेळा झालेत, 3 वेळा, म्हणजे 3 ऑसिलेशन कंप्लीट झाले. चौथं ऑसिलेशन सुरू आहे आणि त्यामध्ये अँगल किती आला बरोबर 30 डिग्री, म्हणजे 30 म्हणजे हा 90पेक्षा छोटा, म्हणजे हा मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच्या मध्ये आहे. ठीक आहे, सो हे क्लिअर होते. Particle completed 3 oscillation and start 4th oscillation and moving towards positive extreme at theta is equal to 30 degree. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चालला आहे आणि सध्या त्याचा अँगल किती आहे, मीन पोझिशनपासनं 30 डिग्री. सो या टाईपचे क्वेश्चन्स येतात. हे तर आपलं रफ काम आहे, ते तुम्ही करा. हा अँगल 360च्या फॉर्ममध्ये लिहा की 360चा किती टाईम्स आहे आणि उरलं जे काय उरते ते तुमचं ती तेवढे सेट कंप्लीट झाल्यानंतरची नेक्स्ट मोशनचा अँगल असतो. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड. सोपा आहे फेज आणि अँगल, पण खूप इम्पॉर्टंट पण आहे. ऑसिलेशनसाठी तर फार इम्पॉर्टंट आहे, कारण की ऑसिलेशनची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला कोण सांगते, फेजच सांगते. ठीक आहे, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. 2 क्वेश्चन आहेत, त्याच्यावर लक्षात आलं असेल तुमची की फेजचे अँगल कसे सॉल्व, म्हणजे फेजवाले क्वेश्चन जे आहेत ते कसे सॉल्व करायचे. ओके, चलो बाकीचा पार्ट उद्या बघूया. बाय बाय.